नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज सुद्धा आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे तो आहे निवृत्तीनाथांचा अभंग आणि त्याचा अर्थ सुद्धा मी सांगणार आहे. तर त्यांचा अभंग सांगते. मन कामना हरी मने बोहरी, चिंतिता श्री हरी सुखनंदा. तो पुंडलिक तपे वोळले स्वरूप, जनाची पै पापे निर्दालली. वेणुनाद तीर्थ चंद्रभागा समर्थ, विठ्ठल दैवत रहिवास. निवृत्त साखर विठ्ठलाचार, भिवरा ते नीर अमृतमय. याचा अर्थ असा आहे की हरीच्या चिंतनाने सुख प्राप्त होते. त्यामुळेच मनाचे त्यातील इच्छा संकट हरण होऊन मन त्या स्वरूपाला प्राप्त होते. इच्छा उरत नाही. हे पुंडलिकाचे उपकार आहेत, ज्यामुळे जनांच्या पापाचे निर्दालन करण्यासाठी परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होते. जेथे वेणुनाद झाला असे चंद्रभागा तीर्थ त्याच्या रहिवासामुळे समर्थ झाले. निवृत्तीनाथ म्हणतात की भिवरेच्या अमृतमय तीर्थामुळे ते विठ्ठल रूप मला सगुण साकार रूपात मिळतो. जेव्हा हरीच्या चिंतनानं सुख प्राप्त होत असेल तर त्याचं चिंतन करणं, त्यांचं मनन करणं खरंच खूप चांगलं आहे. हे पुंडलिकाचे उपकार आहेत की ज्यामुळे लोकांच्या पापांचं निर्दालन म्हणजे पापांचं हनन होतं. हनन करण्यासाठी परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. जेव्हा पाप आपलं नष्ट होतं तेव्हा आपण परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. हे केव्हा शक्य होतं तर आपण विठ्ठलाचं किंवा आपण हरीचं चिंतन करतो, हरीची भक्ती करतो, त्यावेळेस हे शक्य होतं. जेथे वेणुनाद झाला असे चंद्रभागा तीर्थ, जिथं चंद्रभागेच्या तीरी कीर्तन होतं, वेणुनाद होतो, यामुळं या रहिवासामुळे त्याच्या या चंद्रभागेच्या तीरी विठ्ठलाच्या रहिवासामुळं ते समर्थ झालं. निवृत्तीनाथ म्हणतात की भिवरेच्या अमृतमय तीर्थामुळं ते विठ्ठल रूप मला सगुण साकार रूपात मिळतो. कारण का जेव्हा आपण विठ्ठलाची भक्ती करतो तेव्हा त्याचं सगुण साकार रूप आपण बघतो. आपली इच्छा संकट सुद्धा हरण होते. मन त्या स्वरूपाला प्राप्त होते. आपल्याला इच्छा संकट म्हणजे कोणतीही संकट आपल्या पुढे उरत नाहीत, त्याचं हनन होतं. म्हणून विठ्ठलाची भक्ती करणं, हरीची भक्ती करा, हाच मार्ग आपल्यासाठी त्यांनी आखून दिला आहे. निवृत्तीनाथ म्हणतात की आपल्याला जर इच्छातून मुक्त व्हायचं असेल किंवा संकटापासून मुक्ती पाहिजे असेल तर हरीचं चिंतन करणं किंवा हरीची भक्ती करणं हेच चांगली गोष्ट आहे. कारण का हरीच्या भक्तीमुळं आपल्याला सुख प्राप्त होतं. तर हा अभंग तुम्हाला कसा वाटला तो मला सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्हाला असेच अभंग ऐकायचे असतील तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अभंग पोचवा, शेअर करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असेच अभंग घेऊन भेटूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरे विठ्ठल.